सर्वमंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. सांबरा बेळगाव येथे मंगळवार दिनांक 14 मे पासून श्री महालक्ष्मी देवीच्या यात्रेला सुरुवात झाली आहे. तब्बल 18 वर्षानंतर ही यात्रा भरवली गेली असल्याने यात्रेच्या दुसऱ्या दिवशी हजारो भाविकांनी रथोत्सवामध्ये मोठ्या उत्साहात सहभाग घेतला होता. यावेळी सर्वत्र भंडाऱ्याची उधळण करण्यात येत होती. त्यामुळे यात्रा परिसर सोन्याहून पिवळे झालेले दिसून येत होते. या रथोत्सव मिरवणुकीमध्ये सुरुवातीला बँड पथकाद्वारे वादन करण्यात येत होते, तर त्या पाठोपाठ पारंपरिक धनगरी वाद्यांचा पथ मार्गक्रमण करत होता. हा रथ ओढण्यासाठी गावातील आबालवृद्ध व तरुण मंडळी मोठ्या संख्येने उपस्थित होती. गावची महालक्ष्मी यात्रा सुरुवात झाली आहे कालपासून आणि 18 वर्षानं ही यात्रा होत आहे सांबरेगावची. आता रथ जो पाठीकडे रथ बघतात असा या परिसरात आता रथ कुठला पण बघायला मिळणार नाही. तेवढं आजूबाजूचे लोक सुद्धा या रथाकडे रथ बघायला आलेले आहेत आणि रथोत्सव आमचा कालपासून सुरू आहे. आज वस्ती होणार, गुरुवारी होणार, शुक्रवारी लक्ष्मी गदगीवरती बसणार, त्यानंतर रथाची समाप्ती होणार. असं मग 22 तारखेपर्यंत ही यात्रा चालू राहणार आहे. बुधवारी सकाळी शिवानंद कुलकर्णी यांच्या निवासापासून या रथोत्सवाला प्रारंभ करण्यात आला. त्यानंतर चावडी गल्ली, शुक्रवार पेठ असा रथोत्सवाचा आजच्या बुधवारचा मार्ग होता. येथील श्री महालक्ष्मी देवीचा हा रथ इसवी सन 1950 साली झालेल्या यात्रेमध्ये घडविण्यात आला होता. तोच हा रथ अजूनही भक्कम असून कायम आहे. सदर रथ 7 अंकणाचा म्हणजेच 7 थरांचा असून प्रत्येक अंकणामध्ये 42 नक्षीदार खांब आहेत. या रथाची उंची तब्बल 60 फूट इतकी असल्याने हा रथ भक्ताक्षणी भक्तांचे डोळे दिपून जातात. गावातील कुशल अशा कारागिरांनी हा रथ तयार करण्यासाठी आपली कला कौशल्य वापरून सुंदर असा रथ बनविला आहे. त्यामुळे पंचक्रोशीत या रथाची ख्याती सर्वदूर पसरली आहे. भक्तिमय वातावरणात आज बुधवारी दिवसभर हा रथोत्सव सुरूच होता.